पिंपळवंडी तालुका जुन्नर येथे 10 वर्षीय बालकावर झालेल्या अत्याचाराच्या गंभीर प्रकरणाची दखल घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पीडित बालकाच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी त्यांनी कुटुंबियांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले, तसेच या कठीण प्रसंगी शासन त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला। पीडित कुटुंबियांच्या परिस्थितीची माहिती घेत सुनेत्रा पवार यांनी त्यांना आवश्यक ती मदत व आधार देण्याचे आश्वासन दिले। बालकाला न्याय मिळण्यासाठी प्रशासनाने प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करून पीडित बालकाला न्याय मिळावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। शासनाकडून पीडित कुटुंबाला आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल असा विश्वासही यावेळी देण्यात आला। समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी सदानंद शेवाळे, मंचर। त्या पद्धतीने बेशक तो पोलिसांच्या ताब्यात असेल, पण तर तो हो ताब्यात असतो तो, पण तर तो अशा पद्धती इतके दिवस तर तो जगतोय असं होणार नाही। नसरातून करतेच आपण ते पण खास त्याच्यावरतीच आपण त्यांना शिक्षेसाठी आपण विनवणी केलेली आहे आणि तसे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहे। लवकरात लवकर पोलीस प्रशासन जे आहे ते त्याच्यावरती कारवाई करणार आहे। त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री काळजी बरोबर आहे, तेच तसंच आपण सांगितलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याच्यावरती ॲक्शन घेतलेली आहे, तेच तुम्हाला मी सांगते। आणि ज्या काही गोष्टी आता म्हणजे ही जी घटना आहे ती खरोखरच म्हणजे अत्यंत दुर्दैवी आहे आणि समाजाला काय फासणारी आहे। अशा घटना वारंवार होणं अतिशय दुर्दैवी आहे खरं सांगायचं तर। आणि मी पहिल्याच दिवशी जशी घटना कळली तशी लगेच मी पोलीस प्रशासनाला या गोष्टीची दखल घ्यायला सांगितलं आणि तसं त्यांची कारवाई झालेली आपण सगळ्यांनी बघितलेली आहे। ताबडतोब जो व्यक्ती आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढच्या गोष्टी सगळ्या चालू आहेत। अत्यंत म्हणजे जो काही घटना घडली त्याचं आम्हालाही अति दुःख आहे। कुठंच असं घडलं नाही पाहिजे। लेकराचा तर जीव जाणं अत्यंत वेदनादायक आहे आमच्यासाठी सुद्धा। त्यामुळे मी त्यांच्या भावना समजू शकते। आता या ठिकाणी ज्या त्यांच्या मागण्या आहेत, घरकुलाची मागणी आहे, तर आम्ही शबरी घरकुल योजनेमधून त्यांना त्याच्यासाठी तरतूद केलेली आहे। ऑलरेडी त्यांचा आदेश आलेला आहे। परत त्यांच्या खात्यामध्ये मनोधैर्य बालविकास आणि महिला बालविकासच्या अंतर्गत मनोधैर्य योजनेअंतर्गत त्यांच्या खात्यावर आज 10 लाख रुपये जमा होणार आहेत। आमच्या पक्षाने सुद्धा काही जाहीर केलेले आहे, त्याची मदत होणार आहे। तिच्या भावंडांना आम्ही शिकवायची पण जबाबदारी घेतलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या सगळ्यांची जी भावना आहे की जास्तीत जास्त फास्ट ट्रॅकवरती शिक्षा झाली पाहिजे। पिंपळवंडी गावात जे आमच्या लेकराची निर्गुणपणे हत्या झाली त्या संदर्भात खरं तर कुटुंबाला भेट देण्यासाठी सुनेत्रा वहिनी पवार या ठिकाणी आल्या होत्या आणि ताईने सांगितलं की शासनाच्या वतीने आम्ही 10 लाख रुपयाची तरतूद त्यांना मदत म्हणून त्या ठिकाणी करतात आहे महिला बालविकास कल्याणच्या माध्यमातून। ताईंना मी ही विनंती केली की ताई बिबटे ज्यावेळेस लेकरून येतं आमचं त्यावेळेस शासन 25 लाख रुपयाची मदत करतं। निदान या गोष्टीचं सगळं गांभीर्य ओळखून निदान त्या कुटुंबाला 50 लाख रुपये तरी मदत करावी ही अख्ख्या तालुक्याची म्हणणं आहे, अख्ख्या तालुक्याची मागणी। कारण शेवटी एखाद्या जीवाचं मोल आपण ठरवू शकत नाही, परंतु ही जी काय मदत आहे तुटपुंजी त्याच्यापेक्षा 50 लाख रुपयाची जर त्या कुटुंबाला मदत केली तर आज ते कुटुंब एक तर मोलमजुरी करणारं कुटुंब आहे। आज हलकीच्या परिस्थितीत कुटुंब जगते की आमचे सगळे पिंपळवंडी गाव असेल, आपला तालुका असेल, सगळं आमचा आदिवासी बांधव असेल, आमचं शासनाला हे म्हणणं आहे की त्यांना 50 लाख रुपयाची मदत करावी। ताईंनी सांगितलं की आम्ही मुख्यमंत्री साहेबांशी बोलून या गोष्टी आम्ही मदतीच्या त्या ठिकाणी करतो असं त्यांनी सांगितले। 2 गोष्टी आहेत, फास्ट ट्रॅकवर घेऊन त्या नराधमाला फाशी झाली पाहिजे, त्याचसोबत एक कुटुंब पण उभं राहिलं पाहिजे, हे पण महत्त्वाचं आहे। आज त्या कुटुंबाला हलकीच्या परिस्थितीत जाते आपण समजा 1 दिवस येऊ 2 दिवस येऊ आधार देऊ, भावनिक आधार देऊ, शाब्दिक आधार देऊ, पण त्याच्यापेक्षा ते उभं राहणं फार महत्त्वाचं। त्यांना राहायला घर नाही, इथून सुरुवात आहे। तुम्ही आमच्या सगळ्यांनी भावना ओळखून घ्या आणि सुनेत्राताई खरं तर पालकमंत्री आहेत, ते सगळं आपल्या मायबाप सरकार म्हणून आम्ही सगळे सामान्य लोक ज्या अपेक्षेने पाहतो खरं तर 50 लाख रुपयाची मदत त्या कुटुंबाला केली पाहिजे अशी आमची सगळ्यांची विनंती। आणि गेलो होतो, आम्हाला काहीच कळत नव्हतं। हे अख्ख्या रात आम्ही रोडून काढली, त्याच्यावर दुसऱ्या दिवशी 1-1:30 वाजले। जेव्हा आमचे योगेश वंशी संगमनेरवरून आले
त्यांनी पाऊल पुढं उचलले तेव्हा तिथून पुढं हे कानाकोपऱ्यात समजा पसरलं. ह्याची मुलगीची गोष्ट ही आमची चूक आता आमच्या जगात नाही. हे आम्हाला काहीच कळत नव्हतं. जेव्हा आमचे योगेश सूर्यवंश संगमेरवरून आले त्यांनी हे पुढचं पाऊल उचलून एवढं तुमच्यापर्यंत पोचलं. हे स्टँडवर रोडला जाऊन त्यांनी आंदोलन केलं. तिथून पुढं हे समजा तुमच्यापर्यंत पसरलं. आम्हाला काही त्यातलं कळत नव्हतं. तिथून पुढं हा न्याय आम्हाला आता आम्हाला कळायला लागलं कशापासून काय होतं कशापासून काय नाही होत हे आता आम्हाला कळायला लागलं. नाही ते आमचा अडाणी समाज आम्हाला यातलं काही पण माहीत नाही. आम्हाला यातलं काही पण कळत नव्हतं. जेव्हा योगेश आमचा आला तिथून पुढं आम्हाला कळलं का हे काय होतं कशाने काय होतं. त्या गुंडाला त्याला गुन्हेगार त्याला कडकच्या कडक 8च्या 8 तरी शिक्षा झाली तरी बरं होईल. हीच माझी कळकळीची विनंती. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.